न्हावे येथील राजीव शाळेच्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात। शाळेच्या स्लॅबला गेले तडे, मात्र शिक्षण विभागाला का नाही कळे। कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडण्याआधीच चिमुकल्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन उचलणार का तात्काळ पाऊल। मानगाव तालुक्यातील लोणेरे नजीक न्हावे येथील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या स्लॅबला बऱ्याच दिवसांपासून तडे गेलेले असून सद्यस्थितीत स्लॅबचा एक छोटासा तुकडा कोसळला आहे। त्यामुळे तडा गेलेल्या स्लॅबचा काही भाग कोसळण्याची शक्यता नाकारता येणार नाही। त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। स्लॅबचा एखादा छोटा तुकडा जरी कोसळला तरी लहानग्या विद्यार्थ्यांवर मोठा प्रसंग घडू शकतो। तरी देखील नाईलाजपणे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालून शिक्षण घेणं भाग पडत आहे। जोरदार पाऊस पडत्यावेळी स्लॅबमधून पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या वरांड्यात शिकवण्यासाठी बसवलं जातं व पुन्हा धोकादायक शाळेच्या खोलीत। या गंभीर विषयासंदर्भात मुख्याध्यापक व शालेय समितीनं केंद्रप्रमुख लोणेरे व गट शिक्षण अधिकारी मानगाव यांना शाळांकडून लेखी स्वरूपात तक्रार व ग्रामपंचायत न्हावे या संदर्भातील विशेष सभेचा ठराव देऊन सूचित करून देखील शिक्षण विभाग मानगाव व प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अद्याप कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललं जात नाही। या निधी मंजूर होणं व शाळेचं काम पूर्ण होण्याची गेली वर्षभरापासून प्रतीक्षा फक्त सुरू आहे। दुर्दैवाने स्लॅब कोसळून अनुचित घटना घडल्यास घटनेचा जबाबदार राहणार तरी कोण। या गंभीर विषयासंदर्भात ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाने तत्काळ निधी उपलब्ध करून शाळेचं काम पूर्ण करून द्यावं अशी मागणी करण्यात येत आहे। राजीव शाळा न्हावे येथे 2 दिवसापूर्वी आम्ही वाटपाचा कार्यक्रम केला। त्यावेळेस आम्ही शाळेची पूर्ण दयनीय अवस्था बघितली। शाळेच्या स्लॅबला पूर्णपणे तडा गेलेले आहेत आणि जर बघितलं तर आज लहान मुलं तिथे शिकत आहेत, त्यांच्या जीवाला खूप मोठ्या प्रमाणात धोका आहे। आज 1 वर्षापूर्वी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक जे आहेत त्यांनी आपल्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना सुद्धा प्रस्ताव पाठवला होता शाळा दुरुस्तीसाठी। परत जे केंद्रप्रमुख आहेत त्यांना सुद्धा प्रस्ताव पाठवला होता आणि आमच्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा प्रस्ताव दिला होता। ग्रामपंचायतीने सुद्धा पाठपुरावा करून पुढे अर्ज केला होता, पण प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल आतापर्यंत घेतली गेलेली नाही आहे आणि आज आमच्या गावातील लहान मुलांच्या जीवाला धोका आहे। तर त्याच्याबद्दल लवकरात लवकर प्रशासनाने काहीतरी कठोर पावलं उचलून शाळा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे।